अन्नपूर्णा किचनमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण गोबी मंचुरियन हॉटेलसारखं कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी कोबी बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। लाल तिखट घेतलेला आहे। हे आलं लसूणची पेस्ट आहे। ही शेजवान चटणी आहे। चवीपुरतं मीठ, मैदा 1 वाटी, कॉर्नफ्लोअर 1 वाटी किंवा तांदळाचं पीठही तुम्ही वापरू शकता। तळण्यासाठी लागणारे तेल, हे बेडगी पावडर आहे। याच्यामध्ये कलर वापरायची गरज नाही लागणार, कारण की ऑलरेडीच ती खूप लाल असते। तर आपण आता मंचुरियन बनवायला सुरुवात करूया। हे मंचुरियन अगदी हॉटेलसारखं अप्रतिम लागतं, तुम्ही ट्राय करून बघा। यामध्ये सर्वप्रथम मी मैदा घालून घेते। हा कोबी बाजारातून आणल्यानंतर 2-3 वेळा कापून स्वच्छ धुतलेला आहे व कापायच्या आधीही 1 वेळा धुवून घेतलेला आहे। याच्यामध्ये पाणी अजिबात नाहीये। कोबीला ऑलरेडी पाणी सुटलेलंच असतं। त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया। आलं लसूणची पेस्ट घालूया। लाल मिरची पावडर घालूया आणि शेजवान चटणी घालून घेऊया। याच्यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही। गॅसवरती आपण तेल गरम करायला ठेवलेले। एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण हे मंचुरियन अगदी हॉटेल सारखं चवीला लागणार आहे असं बनवतोय। याच्यामध्ये पाणी घालायची काही गरज नाहीये, आणि जर लागलंच तरी आपण थोडंसं पाणी जरा घालू शकतो। छान असं एकजीव होईपर्यंत हे मळून घ्यायचंय। आपण याच्यामध्ये थोडाही कलर वापरलेला नाही। पीठ आपलं एक सारखं चांगलं मळून झालेलं आहे एकजीव। हे भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नसते, डायरेक्ट आपण करू शकतो। तेलही आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही हे बॉल बनवूनही बनवू शकता किंवा आपण कांदा भजी जशी बनवतो तसेही तुम्ही करू शकता।
पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे. तेलही आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता मंचुरियन सोडूयात. मैद्यापेक्षा थोडासा कॉर्नफ्लोअर जास्त टाकल्यानंतर एकदम क्रिस्पी असे मंचुरियन होतात. खूप छान कलर आलेला आहे. हेही आपण सोडून घेऊया. गोल बाउल बनवण्यापेक्षा हे असे खूप छान आणि सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे. आपण याच्यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही, फक्त बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे. बघू शकता तुम्ही कलरही खूप सुंदर आलेला आहे. आतूनही बघा एकदम छान असे जाळीदार क्रिस्पी असे मंचुरियन तयार झालेले आहेत. टेस्ट करून बघूया आपण. अप्रतिम असे मंचुरियन तयार झालेले आहेत. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा